हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू लिफ्ट ई लर्निंग. आज आपण केपलर्स लॉबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. प्लॅनेटरी मोशनबद्दल अगदी एन्शियंट टाईमपासून स्टडी केला जात होता, पण गॅलिलिओपूर्वी जेवढे सगळे सायंटिस्ट होऊन गेले तर त्यांनी प्लॅनेट्स आणि त्याचं रिव्हॉल्युशन तर याच्याबद्दल उघड्या डोळ्यांनी अभ्यास केलेला होता. पण 16th सेंचुरीपर्यंत या प्लॅनेट्सबद्दल आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन समजली. हा जो सगळा डेटा आहे तर तो केपलर यांनी व्यवस्थितपणे स्टडी केला आणि त्यानंतर केपलर असं म्हणाले की मोशन ऑफ अ प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉ. ओके, आणि केपलर यांचे जे 3 लॉ आहेत तर ते आज आपल्याला स्टडी करायचे. पण हे लॉ व्यवस्थितपणे समजून घेण्यापूर्वी सुरुवातीला कोपर्निकस तर हे जे सायंटिस्ट होते तर त्यांनी आपले काय ऑब्झर्वेशन सांगितले तर हे आपण समजून घेऊ. सो दॅट या 2 सायंटिस्टनी आपले जे ऑब्झर्वेशन सांगितले तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स होता तर हा जो स्टडी आहे तर तो आपण कंपॅरेटिव्हली करू शकतो. ओके, कोपर्निकस यांनी जे 3 इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन सांगितले त्यापैकी पहिलं ऑब्झर्वेशन, द प्लॅनेटरी ऑर्बिट इज अ सर्कल. ओके, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जे सगळे प्लॅनेट आहेत की जे सूर्याभोवती रिव्हॉल्व्ह करतात तर ते एका सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व्ह करतात. ओके, पण नंतर पुढे आपल्याला ही गोष्ट समजली की जे प्लॅनेटरी ऑर्बिट आहे तर ते इलिप्स आहे. ही जी गोष्ट आहे तर ती नंतर केपलर यांनी सांगितली. पण सुरुवातीला कोपर्निकस तर यांचं जे ऑब्झर्वेशन होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की प्लॅनेटरी ऑर्बिट इज अ सर्कल. ओके, त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन त्यांनी हे सांगितलं, द सन इज ॲट सेंटर ऑफ द ऑर्बिट. आता जसं आपण आत्ताच बघितलं की एकतर त्यांनी या ऑर्बिटला सर्कल म्हटलेलं होतं तर त्यामुळेच मग त्यांनी पुढचं ऑब्झर्वेशन हे सांगितलं की जो सूर्य आहे तर तो या सर्कलचा सेंटर आहे. ओके, आणि त्यानंतर कोपर्निकस यांचं थर्ड ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, द स्पीड ऑफ द प्लॅनेट इन द ऑर्बिट इज कॉन्स्टंट. ओके, तर हे जे 3 ऑब्झर्वेशन आहेत तर ते कोपर्निकस यांनी सांगितलेले होते. आता आपण पुढे केपलर यांचे जे 3 लॉ आहेत तर ते व्यवस्थितपणे समजून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी या डिफरंट आहेत तर हे केपलर यांनी सांगितलं. ओके, केपलरचे 3 लॉ आहेत त्यापैकी फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ओके, म्हणजे जे प्लॅनेटरी ऑर्बिट आहे तर ते इलिप्स आहे आणि जो सूर्य आहे तर तो या इलिप्सच्या वन ऑफ द फोकल पॉईंटवरती आहे. ओके, आपल्याला माहिती आहे जे सर्कलचं इक्वेशन आहे तर ते काय आहे तर एक्स मायनस ए होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर हे सर्कलचं इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये आर काय आहे रेडियस, आणि जर आपण इलिप्सचं इक्वेशन बघितलं तर ते काय आहे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. जेव्हा सेंटर आपला 0,0 असेल आणि इथे ए आणि बी काय आहे तर सेमी मेजर ॲक्सिस, आणि इलिप्सला जे 2 फोकस असतात तर हे आपल्याला माहितीच आहे, आणि त्याच्यापैकी कोणत्या तरी एका फोकसवरती सूर्य आहे तर असं केपलर यांनी म्हटलं. ओके, म्हणजे त्यांनी पूर्ण जे मॅथमॅटिकल डेरिवेशन आहे तर ते केलं आणि फायनली त्यांना जे इक्वेशन मिळालं तर ते इलिप्सचं होतं. तर त्याच्यावरून त्यांनी असं सांगितलं की ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. ओके, तर त्याच्यामुळे कोपर्निकस यांनी जे सांगितलेलं होतं की ऑर्बिट सर्कल आहे तर ती गोष्ट इथे चुकीची ठरते, कारण हे जे ऑर्बिट आहे तर ते इलिप्स आहे. ठीक आहे, त्यानंतर केपलर्स सेकंड लॉ आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके, आता इथे ही जी तुम्हाला डायग्राम दिसते तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एस पॉईंट आहे तर तो आहे आपला सूर्य, आणि जे सगळे प्लॅनेट आहेत तर ते या सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह करतात. पण आता हे प्लॅनेट ज्या वेळेला सूर्याभोवती रिव्हॉल्व्ह करत असतात तर त्यावेळेला एखादा प्लॅनेट ज्या वेळेला सूर्याजवळ येतो तर त्यावेळेला त्याची जी व्हिलॉसिटी आहे तर ती इन्क्रीज होते, आणि जेवढा एखादा प्लॅनेट सूर्यापासून रिव्हॉल्व्ह करताना लांब जाईल तर तेवढी त्याची व्हिलॉसिटी कमी होते. ओके, आणि इथे सेकंड लॉमध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या वेळेला एखादा प्लॅनेट सूर्याभोवती रिव्हॉल्व्ह करतोय तर जसं इथे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय की सुरुवातीला त्या प्लॅनेटची जी पोझिशन आहे तर ती आहे ए, त्यानंतर काही पर्टिक्युलर टाईम पिरियड नंतर हा जो प्लॅनेट आहे तर तो बी या पोझिशनवरती गेला. तर हा जो एरिया आहे दॅट इज एरिया एस ए बी, तर हा जर एरिया आपण इथे नोट डाऊन केला
आणि त्यानंतर ज्या वेळेला प्लॅनेट हा सी पोझिशनवरती असेल, म्हणजे सूर्यापासून थोडा लांब गेलेला असेल, आणि त्यानंतर सेम इंटरवल ऑफ टाईममध्ये तो डीपर्यंतचं डिस्टन्स कव्हर करेल, तर हा जो एरिया असेल दॅट इज एरिया SCD, तर एरिया SAB इज इक्वल टू एरिया SCD. ओके, तर तेच इथे या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके, आणि या सेकंड लॉशी रिलेटेड अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. ओके, कारण इथे जो आपला एरिया आहे तो इक्वल आहे आणि इक्वल टाईम पिरियडमध्ये हा जो एरिया आहे तो इक्वल आहे, तर त्याच्यामुळे इथे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल. ओके, आणि त्यानंतर केपलर्स थर्ड लॉ काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. ओके, आणि याचं जे इक्वेशन आहे तर ते आहे टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. इथे आर काय आहे तर आर इज अ ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम सन, आणि टी काय आहे तर इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे, तर टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, तर यालाच आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू के. सो एखादा प्लॅनेट सूर्यापासून जसजसं लांब जाईल तसतसं सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला त्याला जास्त टाईम लागणार आहे. म्हणजे सूर्यापासून जवळ असलेला ग्रह तो म्हणजे बुध, तर बुध या ग्रहाला सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन एक चक्कर कंप्लीट करायला जेवढा टाईम लागेल तर त्याची कंपॅरिझन आपण पृथ्वीच्या टाईमसोबत जर केली तर पृथ्वीला लागणारा जो टाईम आहे तर तो जास्त असणार आहे, कारण बुध या ग्रहाच्या कंपॅरिझनमध्ये पृथ्वी सूर्यापासून जास्त लांब आहे. ओके, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पृथ्वीला सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 365 दिवस लागतात, आणि त्यानंतर पृथ्वीनंतरचे जे ग्रह आहेत मग त्याच्यामध्ये मंगळ असेल किंवा गुरु, युरेनस, तर हे जे सगळे ग्रह आहेत तर त्यांना सूर्याभोवती जी आपली एक रिव्हॉल्युशन आहे तर ती कंप्लीट करायला जास्त टाईम लागेल. ओके, तर तीच गोष्ट या थर्ड लॉमध्ये सांगितलेली आहे की जसजसं आपली जी रेडियस आहे तर ती इन्क्रीज होईल तर तसतसं जो टाईम पिरियड आहे तर तो सुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके, सो केपलरचे हे जे 3 लॉ आहेत तर ते तुम्हाला समजले असतील. आपण परत एकदा हे 3 लॉ रिवाईज करू सो दॅट तुम्हाला आत्ताच हे 3ही लॉ लर्न होतील. आपण केपलरचा फर्स्ट लॉ बघितला, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. त्यानंतर केपलरचा सेकंड लॉ काय आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि त्यानंतर केपलरचा थर्ड लॉ आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, आय होप हे जे 3 लॉ आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि लिफ्ट ई लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सो दॅट प्रत्येक नवीन व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत तर त्या तुम्हाला रेग्युलरली मिळतील. ओके, थँक्यू.